नमस्कार भावांनो, किसान फोर्समध्ये आपलं स्वागत आहे। तर आपल्याकडे एक स्प्लेंडर आणि एक पल्सर गाडी बनवण्यासाठी आली आहे। तरी ती गाडी आपण खोलायला घेतल्यात। आता तर बघा तुम्ही, आपण ह्या गाडीला चीसी जोडून झालेले आहे। पल्सरला आपली रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स बसवलेला आहे, पाठीमागे हाऊसिंग पाटे बसवलेले आहेत। एकदम हेवीमध्ये आपण काम केलेलं आहे, ब्रेक वगैरे जोडून झाले। हे बघा, स्प्लेंडर गाडीला पण आपण चीसी जोडलेले आहे मित्रांनो। तरी तुम्ही बघू शकता, एकदम हेवीमध्ये आपण काम करत आहोत। तरी पाटे वगैरे लावून झालेले आहेत, रिव्हर्स फॉरवर्डचा गिअर बॉक्स पण लावलेला आहे मित्रांनो। तरी आता आपण आहेत ना, डायरेक्ट आता तुम्हाला ह्या गाड्यांचे दोन्ही पण गाड्यांचे डेमो, आता हे बघा पल्सरचा डेमो आपण चालू केलेला आहे। ते शेतकरी आले आहेत, ते समोर उभा आहेत। तर त्यांना आपण हा गाडीचा डेमो रिव्हर्स फॉरवर्डमध्ये करून दाखवत आहोत। तसेच आता आपण त्यांना पण स्वतः तुम्ही चालवून बघा म्हणून, गाडी कशी झाली काय झाले त्या शेतकऱ्यांना पण आपण ट्रायल देत आहोत। तरी मित्रांनो, ही गाडी एकदम मस्त बनलेली आहे असं त्यांचा रिव्ह्यू आलेला आहे आणि त्यांनी स्वतः चालवून पण बघितलेली आहे मित्रांनो। गाडी रिव्हर्स फॉरवर्ड वळवण्यासाठी कशी वाटते, काय वाटते, सस्पेन्शन कसं वाटतंय, हे सगळं त्यांचं बघून झालेलं आहे मित्रांनो। तरी आता ज्या शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिक असतील, छोटे मोठे वडापाववाले, पाणीपुरी विक्रेते, भाजीपाला विक्रेते, मंडप व्यवसायवाले, जारवाले किंवा असे जेवढे शेतकरी असतील किंवा व्यावसायिक असतील छोटे मोठे, त्यांच्यासाठी एकदम उपयुक्त गाडी मित्रांनो। आता ही बघा, आपण ह्या गाडीची ट्रायल करताना आपली शिवजयंती आहे मित्रांनो, त्यामुळे आपण ह्या गाडीची ट्रायल झेंडा लावून केलेली आहे मित्रांनो। तर ही स्प्लेंडर गाडीची लाईव्ह ट्रायल तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो। याप्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याकडे गाडी कशी बनते आहे ही तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो। ज्यांना गाडी बनवायची आहे त्यांनी डायरेक्ट किसान फोर्समध्ये गाडी घेऊन या मित्रांनो। धन्यवाद।